मीरा भाईंदरमध्ये 7 लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली। काशीगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली। आरोपीकडून 4.5 लाख रुपये तसेच 2 फोन जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं। कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी झाल्यामुळे खळबळ माजली। या मारहाणीत 1 जण गंभीर जखमी झालाय तर भांडण सोडवताना महिला तुरुंग अधिकारी सुद्धा जखमी झाले। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूच्या तस्करी प्रकरणात गुंड आणि वाळू माफियांना जमवून तहसीलदारांना धमकावणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी दोघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। वर्ध्यात एका भामट्याने रशियातील विद्यापीठाचे बनावट प्रवेश पत्र देत वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक केली। रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देण्याच्या बहाण्याने 4.25 लाखांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी आरोपी विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडाऱ्याच्या तामसवाडी वाळू घाटावर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली। कारवाईत अवैध वाळू उपसा प्रकरणी एकूण 3,44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 11 टिप्पर, 1 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉलीचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतून एक संतापजनक घटना समोर आली। एका दारुड्याने अपघातात जखमी झालेल्या जिवलग मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधून फरफटत नेत कसाबखेड्याजवळ एका खड्ड्यात फेकून दिले। यामध्ये जखमी मित्राचा तडफडून मृत्यू झाला। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नारायण रहाणे राहणार विक्रमगड भोपोली या तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली। पोलीस या घटनेचा कसून तपास करतात। चाकू हल्ल्यात नांदेड शहरातील तरुणाचा मृत्यू झालाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकू हल्ला करत हत्या केली तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतो। घणसोली स्टेशन परिसरात तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला तर जखमी तरुणास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। या दरम्यान आरोपी फरार असून कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक या संदर्भातला अधिकचा तपास करत आहेत। पालघर जिल्ह्यात 25 लाख रुपये किमतीचा MD ड्रग्ज जप्त करण्यात आला। MD ड्रग्ज विरोधात आठवडाभरात पालघर पोलिसांकडून ही दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली। तर या कारवाईत मुंबईच्या बांद्रा येथील राज बवन शेहल याला कासा पोलिसांकडून अटक केली।